नमस्कार मंडळी. तर जर्मनीमध्ये येऊन मला 7 वर्ष झाली आहेत जवळपास आणि त्यापैकी मी 5.5 वर्ष माझा अनुभव असेल. 1 वर्ष त्यातली माझी पॅरेंटल लीव्ह आणि 3-4 महिने सुरुवातीचे जेव्हा मी जॉब सर्च करत होते ते. तर ह्या सर्व माझ्या अनुभवांमध्ये जे जे मला अनुभवायला मिळालंय आणि लॉ वाईज ज्या कॉन्सेप्ट आहेत वर्क कल्चरला घेऊन ते सर्व एक्सपिरियन्स मी माझ्या इथे शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नंबर 1, तर जर्मनीमधील सर्वात छान गोष्ट जी मला वाटते ती म्हणजे यांचे वर्किंग आवर्स. तर खरंच यांचे 9 ते 6 किंवा 8 ते 5 अशा ड्युरेशनमध्ये लोक कामं करतात. त्यापेक्षा ना जास्त ना कमी, जेवढं आपल्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहून दिलेले असतात तेवढे वर्किंग आवर ते कामं करतात. आणि कोणी तुमच्याकडे एक्सपेक्टेशन बिलकुल ठेवत नाही की तुम्ही जास्त काम केलं म्हणजे जास्त छान परफॉर्म करतात. तर असं मुळीच नाहीये, जे मला खूप आवडतं. आणि जर्मनीतले जर काही लोक जास्तीचं काम करत असतील तर त्यांची प्रॉपर अशी मीटिंग घेतात आणि त्यांना सांगतात की हे लीगल नाहीये, तर तुम्ही असं करू नका, तुम्ही प्रॉपर रेस्ट घ्या, तुम्ही स्ट्रेस्ड आउट होऊ नका. तर ही गोष्ट मला प्रचंड आवडते आणि त्या गोष्टीमुळे वर्क लाईफ बॅलन्स खूप छान होतो. नंबर 2, तर जर्मनीमध्ये ज्या लिव्स आहेत तर त्या 30 सुट्ट्या वर्षाच्या दिल्या जातात. जी मी इंडियाशी कम्पेअर केलं तर बऱ्यापैकी मोठी अमाऊंट आहे सुट्ट्यांची आणि ती मला प्रचंड आवडते. आणि सुट्टींमधलीच एक गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा त्या सुट्ट्या अप्लाय करायच्या असतात तेव्हा आपण अप्लाय करू शकतो. कोणी आपल्याला काही क्वेश्चन विचारत नाही. आपल्याला आपल्या सुट्ट्या जेव्हा पाहिजे जशा पाहिजे आपण तशा अप्लाय करू शकतो आणि त्या सगळं आपल्याला अप्रूव्ह होतात. आतापर्यंत माझ्या पूर्ण वर्किंग एक्सपिरियन्समध्ये मी जी सुट्टी अप्लाय केली आहे ती डिनाय झाली असं मुळीच झालेलं नाहीये. तर डिसेंबर महिन्यामध्ये भरपूर सारे लोक क्रिसमससाठी सुट्टींवर जातात, तर तेव्हा सुद्धा सगळ्यांनी सुट्टी टाकली तरी ती सगळ्यांची अप्रूव्ह होते. एखादा व्यक्ती तिथे असतो पण तरी इथे काही असं कन्स्ट्रेंट नाहीये की तुम्ही याला. इंडियामध्ये बऱ्याचदा असं व्हायचं की जर सुट्टी टाकायची आहे तर मग तुम्ही ह्या दिवशी आधी का नाही टाकली त्याच्यावरनं व्हायचं. म्हणजे इथेही थोडं आधी सांगावं लागतं, स्केड्युल्ड असतात. पण तरी इंडियामध्ये काही कारणं दिली जायची, म्हणजे तुम्हाला रिप्लेसमेंट नाहीये, हे वर्क नाही झालं तर तुम्हाला घेता येणार नाही, असे ब्ला 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 कारणं. बऱ्याचदा माझ्या सुट्ट्या तिथे रिजेक्ट व्हायच्या. इथे आतापर्यंत माझी एकही सुट्टी रिजेक्ट झालेली नाहीये. तर तुमच्या सुट्ट्या घेण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जशा पाहिजे जेवढ्या पाहिजे तेवढ्या आपण घेऊ शकतो. आणि लोक मेक शुअर सुद्धा करतात की तेवढ्या पर्टिक्युलर सुट्ट्या तुम्ही घेतल्या आहेत आणि रेस्ट केला आहे. तर मला ही गोष्ट प्रचंड आवडते. नंबर 3, तर जर्मनीच्या वर्क कल्चरमध्ये ना काय म्हणतात त्याला, जेव्हा उन्हाळा येतो तर तेव्हा एकदम म्हणजे लोक भारी असं एन्जॉय करतात. जे त्यांचं ड्रेस कोड असतो तो सुद्धा असा फार कॅज्युअल असतो. म्हणजे बरेचसे लोक असं शॉर्ट्स वगैरे, म्हणजे प्रत्येक कंपनीचं मे बी नसेल पण ज्या कंपनीमध्ये मी काम केलं त्या कंपनीचं मी सांगू शकेल. तर कपडे पण त्यांचे शॉर्ट्स वगैरे वर येतात आणि एवढं काय त्यांचं खूप फॉर्मल वगैरे त्यांचे जे प्रोफेशन तसं नसेल तर आपण कॅज्युअलही खूप छान जाऊ शकतो. प्लस त्यांची जी समरमध्ये जी कंपनी असते तर तिथे थोडं गरम वातावरण असलं की लगेच कुल्फी वगैरे सगळ्या एम्प्लॉईजला वाटली जातात. त्याच्यानंतर माझ्या एका कंपनीमध्ये तर असं होतं की दर महिन्याला पार्टी व्हायची. दर महिन्याला म्हणजे असं होतं की एक महिन्याचा एक दिवस ठरवलेला असायचा आणि तेव्हा मस्त असे सगळे एन्जॉय करायचे. तर म्हणजे कामही तेवढंच डेडिकेशनने करतात आणि एन्जॉयमेंट आणि रिलॅक्सेशन पण तेवढंच ती कंपनी आपल्याला देते, जी गोष्ट मला खूप आवडते. नंबर 4, तर जर्मनीमध्ये ज्या सिक लिव्ज असतात, आपण आधी नॉर्मल सुट्ट्यांबद्दल बोललो की किती असतात, तर सिक लिव्ज ह्या आपण किती घेऊ शकतो. किती म्हणण्यापेक्षा जर आपण आजारी पडलो तर आपण त्यांना सांगू शकतो आणि कोणी आपल्याला नाकतोंड पिळत नाही आणि काही आपण नाटकं करतोय असंही म्हणत नाही. तर अनटिल अँड अनलेस तुम्ही 2-3 दिवसांपेक्षा जास्त कंटिन्यू सुट्ट्या घेत नाहीये तोपर्यंत ते डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन तुम्हाला विचारत नाही आणि ह्या सगळ्या सुट्ट्या पेड असतात. तर हो, इथे सिक लिव्स पेड आहेत आणि त्या तुम्ही किती घेऊ शकतात. आणि जर जास्त सुट्टी हवी असेल तर त्याच्यासाठी डॉक्टरची जी लिहिलेली चिठ्ठी असते ती आपल्याला दाखवावी लागते. नंबर 5, तर जर्मनीमध्ये का जॉब करायला पाहिजे किंवा का हे इथलं वर्क कल्चर चांगलं. तर युरोपमध्ये खूप साऱ्या कंट्रीज आहेत, तर प्रत्येक कंट्रीमध्ये चांगली सॅलरी मिळते का, तर असं बिलकुल नाहीये. पण त्यातल्या त्यात 2-3 अशा काही कंट्रीज आहेत ज्या बऱ्यापैकी चांगली सॅलरीज देतात. तर त्यापैकी माझ्या अनुभवानुसार तरी, म्हणजे मी काम नाही केले पण माझे काही फ्रेंड्स आहेत ज्यांनी तिथे काम केलं त्याच्यावरून मी सांगेल. स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी ह्या चांगल्यापैकी पॅकेज तुम्हाला ऑफर करतात. तर जर्मनी ही त्यात येते आणि त्यामुळे जर्मनीत आपण काम करू शकतो कारण सॅलरी पण चांगली मिळते. नंबर 6,
तर जर्मनीमध्ये आपण आलो असून आपल्याला जर भाषा येत नसेल तर जर्मन कंपनी, बऱ्यापैकी जर्मन कंपनीज हे आपल्याला लँग्वेज शिकण्यासाठी स्पॉन्सर करतात. एकतर ते तुम्हाला क्लासची फीस देतील किंवा ते स्वतःच त्यांचे ट्युटर असतील ते आपल्याला त्यांचे क्लासेस असाइन करून देतील. तर तुम्ही फ्रीमध्ये त्यांचे ते लँग्वेज शिकू शकतात. ही प्रचंड भारी गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या कंपनीमध्ये माझ्या त्यांनी एक सबस्क्रिप्शन विकत घेतलं तर आपण ऑनलाईन कोर्सेस घेऊ शकतो. तर तिथे खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत. तर काही लोक स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन हे सर्व काही तिथे शिकू शकतात. नंबर 7, तर ही गोष्ट मला माझ्यासाठी थोडी नवीन होती. तर जेव्हा मी जर्मनीमध्ये पहिला जॉब घेतला तर तिथे एक मुलगी होती जी नवीन आली होती ह्या देशामध्ये आणि तिला भाषा शिकायची होती. तिला खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या होत्या. तर त्यावेळी तिला फुल कॉन्ट्रॅक्ट मिळाला आणि तिने तिचा कॉन्ट्रॅक्ट कमी करून घेतला, रिक्वेस्ट केली आणि तिला तो कमी करून दिला. म्हणजे 5 दिवसांपैकी ती 4 दिवस यायची आणि काम करायची. तर असाच एक माझा अजून एक कलिग होता. तर त्याला पण फॅमिलीला टाइम द्यायचा होता म्हणून 5 दिवस काम न करता त्याने पण एक मंगळवारचा ऑफ डे घेतला आणि 4 दिवस तो आठवड्याचे काम करण्याची त्याने रिक्वेस्ट टाकली. तर तीही अप्रूव्ह झाली. आणि बऱ्याचशा काही मॉम्स असतात तर त्यांनाही फुल टाइम जॉब करणं पॉसिबल होत नाही. तर त्यांना काहींना 5 तास, काहींना 6 तास, 4 तास जसं आपल्याला दिवसाचे करायचे किंवा काही डेज ऑफ घ्यायचे तर आपण असे रिक्वेस्ट करू शकतो. आणि फार ते ओपन माइंडेड असतात त्या बाबतीत. ते अंडरस्टँड करतात तुमचे कन्सर्न आणि बरेचसे कॉन्ट्रॅक्ट तुमचे चेंज करून देतात आणि तुम्ही असंही आपण म्हणजे जॉब करू शकतो. तर बऱ्याचदा असं होतं की आपण 6 तास फ्री आहोत, 5 तास फ्री आहोत, नंतर बाळ घरी येतं आणि आपण काम नाही करू शकत. तर हे कन्स्ट्रेंट्स इथे जास्त नाही आहेत. आपण रिक्वेस्ट केली तर ते जेन्युअनली त्या कंडिशनला ऍक्सेप्ट करतात आणि आपल्याला तसा कॉन्ट्रॅक्ट लिहून देतात. त्याच्यानंतर नंबर 8, तर जर्मनीमध्ये म्हणजे आता जर आपण डॉक्टरची अपॉइंटमेंट असेल किंवा काय म्हणतात त्याला, आता माझ्या बाळाचं मी सांगेल तर मला किटाला घेऊन यायचा एक पर्टिक्युलर टाइम आहे. तर 3 ते पावणे 4च्या दरम्यान. तर तो मी कॅलेंडरमध्ये टाकलाय आणि त्या दरम्यान मी ऑफ असते. तर त्याबद्दल मला कधीच कोणीच काहीच प्रश्न विचारत नाही. तर मला पाहिजे तसं तेव्हा मी त्यांना माझे जेन्युअन कन्सर्न सांगू शकते. जर ते बाळाच्या बाबतीत असेल, तो म्हणजे बाळाच्या किटाला जायचंय किंवा बाळाला मला घ्यायला जायचंय, तर ते खूप असं कोणीच असं ऑकवर्ड नजरेने आपल्याकडे बघत नाही. ते कन्सिडर करतात की ही एक मुलगी आहे, एक आई आहे आणि ते म्हणजे काही न बोलता त्या गोष्टीसाठी मला सपोर्ट करतात आणि त्या टायमामध्ये ते मीटिंग स्केड्यूल नाही करत. ज्या टायमामध्ये मी अवेलेबल आहे त्या टायमामध्ये ते स्केड्यूल करतात. तर मीटिंगचं पण ते मला कधी कारण देत नाही की तू ह्या टायमाला का घ्यायला जाते, त्या टायमाला तर मीटिंग असते वगैरे. तरी ह्या गोष्टी मला प्रचंड आवडतात. तर कधी कधी मीटिंगमध्ये माझं बाळ माझ्या मांडीवर बसलेलं असतं, कधी कधी तो बाळ येऊन त्यांना हाय करतो आणि इतकं हे कॅज्युअली इथे घेतात आणि ते खूप नॅचरल आहे ऍक्च्युली. बऱ्याच लोक म्हणजे आपल्याकडे मुलं बाळ सर्वांनाच असतात, तरीही मीटिंगमध्ये कोणी काही गोंधळ केला, काही केलं किंवा आपण असं म्हणजे मी जेव्हा भारतात काम करत होते तेव्हा तरी इतकं कॅज्युअल हे नव्हतं की माझ्या बाळाची रोज मला घ्यायला जायचा हा पर्टिक्युलर टाइम आहे, तर मी इथे ऑफ असेल तर एवढं ते कॅलेंडरमध्ये वगैरे बुक करून ठेवू. एवढं मी होते तेव्हा तरी मला एवढं नॉर्मल वाटलं नव्हतं. म्हणून मला ही गोष्ट इथे आल्यानंतर खूप भारी वाटते. नंतर नंबर 9 तर जर्मनीमधली अजून एक गोष्ट ती मला आवडते म्हणजे जे माझं हेल्थ केअर इन्शुरन्स आहे त्याच्यात माझ्या बाळाचं पण कव्हर असतं. तर ती म्हणजे हेल्थ केअर इन्शुरन्सवाली कंपनी 10 दिवसांच्या सुट्ट्या मला वर्षाला देते. म्हणजे माझं बाळ जर आजारी असेल तर मी 10 दिवसांच्या सुट्ट्या घेऊ शकते, ज्या पेड असतात. काहीतरी अमाऊंट थोडं डिडक्ट करते इन्शुरन्स कंपनी, पण स्टील ते काही प्रमाणात पे करतात. म्हणून आपण 10 दिवसांच्या सुट्ट्या घेऊ शकतो. प्लस माझी कंपनी देखील मला 10 दिवसांच्या सुट्ट्या देते. तर आता ही प्रत्येक कंपनी देते का हे मला नाही माहित, पण माझी कंपनी 10 दिवसांच्या देतीये आणि सगळ्याच देता असं नाही, पण काही काही कंपन्यांचे आहे पॉलिसी आणि ती देतात. तर माझ्या सिक लिव्ह प्लस 30 लिव्ह ज्या आपल्या नॉर्मल आपण घेतो त्या आणि बाळाच्या सिक लिव्ह अशा माझ्याकडे 40 सुट्ट्या तो ऑफिशियल आहेत आणि सिक लिव्ह आणि बाळाची म्हणजे माझ्याकडे 50 सुट्ट्या, इन्शुरन्सच्या 10, कंपनीच्या 10 आणि त्या 30 अशा 50 सुट्ट्या आहेत आणि सिक लिव्ह वेगळ्या. तर अशा खूप साऱ्या सुट्ट्या आहेत. म्हणून मला ही कॉन्सेप्ट सुद्धा इथली खूप आवडते की चाइल्ड सिक लिव्ह असतात आणि ज्या पेड असतात. तर नंबर 10
तर याच्यामध्ये एक स्पेशल अशी लीव्ह आहे जी मला कॉन्सेप्ट इथली खूप आवडली होती. तर डिलिव्हरीच्या वेळेस मी 1 वर्षाची लीव्ह इथे घेऊ शकली होती आणि पप्पा लोकांना सुद्धा 2 महिन्याची लीव्ह इथे घेता येते. तर हे सगळ्याच कंपनीमध्ये आहे, म्हणजे असं नाही की कंपनी वाईज किंवा काय, हा इथला बेसिक रूल आहे जो सगळ्या कंपनी फॉलो करतात. आणि त्यामध्ये आपल्याला जी सॅलरी मिळते त्याचे पण काही म्हणजे पूर्ण सॅलरी नाही मिळत, 68-65% पर्यंत मिळते, किंवा जर तुमची सॅलरी खूप जास्त असेल तर मॅक्सिमम 1800 युरो तुम्हाला पर महिन्याला मिळते. तर असे काही रूल्स आहेत. बट स्टील एका आईसाठी म्हणजे 1 वर्षाची लीव्ह म्हणजे खूप खूप भारी. तोपर्यंत तुमचं बाळही बऱ्यापैकी चांगलं ग्रो होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा जर आपण जसं मी तुम्हाला म्हटलं की कमी कॉन्ट्रॅक्टवाला जॉब घेतला तरी आपली एक आईचा गॅप न पडता ती कंटिन्युअस काम करू शकेल. तर ही गोष्ट मला खूप भन्नाट वाटते की 1 वर्षाचं आपल्याला लीव्ह मिळते. आणि प्रेग्नेंट लेडीला ते इथले लोक ते फायर नाही करू शकत आणि तिला खूप जास्त लोड पण नाही देऊ शकत. जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्हाला तुमच्या कंपनीमधलं कोणीच फायर करू शकणार नाही. आणि काय म्हणतात त्याला, ते खूप जास्त तुम्हाला स्ट्रेस्ड होईल असं पण काही काम देत नाही. तर ही गोष्ट तर मला एकदम भारी वाटते, खूपच भारी वाटते. जे काही तुमचे कन्सर्न्स असतील ते सगळं ऐकतात. तुम्हाला घरून काम करायचंय, डॉक्टरने सांगितलंय किंवा ज्या काही गोष्टी त्या सर्व ते कन्सिडर करतात. असले कुठलेही एक्स्ट्राचे प्रश्न किंवा डाऊट घेणं यात येत नाही, किंवा आमची पॉलिसी अशीच आहे, आमचं तसंच आहे असं न करता खूप आपल्याकडून म्हणजे एम्प्लॉई जे आहे त्यांच्याकडून जास्त रूल्स आहेत, म्हणून आपल्यासाठी खूप इझी होतं इथे काम करायला. आणि मला ही गोष्ट सुद्धा खूप प्रचंड आवडली होती. तर जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा सुद्धा त्याच्यानंतर 1 वर्ष मी सुट्टीवर होते आणि माझी सॅलरी मला मिळत होती. आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या कंपनीत परत जॉईन केलेलं. तर खूप मस्त अशी गोष्ट आहे. तर अशा काही गोष्टींचे फायदे खरंच जर्मनीच्या वर्क कल्चरमध्ये आहेत. तर हे असे काही मुद्दे होते जे माझ्या अनुभवानुसार मी तुमच्यासोबत शेअर केले. आणि ज्या गोष्टी मला आवडतात त्या गोष्टी मी ते सांगितल्या. तर आशा करते यातनं तुम्हालाही काहीतरी नवीन माहिती मिळाली असेल. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद. आणि आता इथपर्यंत पाहिलाच आहे म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.